गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। गाड़ी है मागे मागे गाड़ी है त्याच्या कलंडोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल व अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांच्या निर्देशानुसार आणि उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ड प्रभाग परिसरातील चक्की नाका ते नांदिवली मलंग रस्ता तसेच 100 फुटी रस्ता परिसरात महापालिका मुख्यालयाचे पथक व ड प्रभाग कार्यालय आणि आय प्रभाग कार्यालयांच्या पथकांमार्फत सोमवारी विशेष अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली। यामध्ये सार्वजनिक रस्ते आणि पदपथांवर दुकानांच्या पुढे वाढवण्यात आलेले भाग, अनधिकृत फेरीवाले तसेच विविध प्रकारची अतिक्रमणे हटवण्यात आली। या कारवाईत 27 हातगाड्या, 3 लोखंडी स्टॉल, 4 बाकडे, 26 अनधिकृत शेड तसेच 3 होर्डिंग्ज हटवून निष्कासित करण्यात आली। याशिवाय 8 सायकली, गॅस सिलेंडर, 3 गॅस शेगड्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले। त्याचप्रमाणे रस्ते व पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्या गॅरेजधारकांना तात्काळ अतिक्रमण काढून टाकण्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली आहे। या व्यतिरिक्त वाहतूक विभागाच्या सहकार्याने वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या 25 दुचाकी व 4 चाकी वाहनांवर मोटर वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये ड प्रभागाचे सहायुक्त उमेश अमगर, आय प्रभागाचे सहायुक्त सुनील लोंढे, अधीक्षक नितीन चौधरी, राजेंद्र साळुंखे तसेच मुख्यालय पथक ड व आय प्रभाग कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। वाहतूक विभागाकडून पोलीस शिपाई व्ही साळुंखे आणि ट्रॅफिक वॉर्डन ललित प्रसाद यांनी या कामी मोलाचं सहकार्य केलं। महानगरपालिकेमार्फत सार्वजनिक रस्ते, पदपथ व वाहतूक मार्ग अतिक्रमण मुक्त ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या संयुक्त कारवाई यापुढेही नियमित सुरू राहणार असून नागरिक, व्यावसायिक, फेरीवाले व आस्थापनाधारकांनी नियमांचं पालन करून महापालिका प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।